हाय गाईज, मी दीपिका. माझ्या दीपिकाज टेस्ट हाऊसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि झणझणीत अशी मुंबई स्टाईल पावभाजी. आणि ही पावभाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे आपला टाईम वाचणार आहे. इथे आपण घेतला आहे खूप सारा बटर, त्यात 1 चमच ऑइल घेतला आहे. त्यात आपण टाकलं आहे जिरं, कांदा, जिंजर गार्लिक पेस्ट, टोमॅटो आणि हे आता आपण ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत. हे सगळे जिन्नस ब्राऊन झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, धणे पावडर, लाल तिखट, आता टाकणार आहोत आपण पावभाजी मसाला. इथे मी 2.5 ते 3 चमच पावभाजी मसाला घेतला आहे. आता हे सगळे मसाले आपण मिक्स करणार आहोत. आता आपण इथे पावभाजीसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मिक्स करणार आहोत. यामध्ये मी घेतला आहे बटाटा, फ्लावर, शिमला मिरची, गाजर, मटर. आता या भाज्या आपण एकजीव करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत सगळ्या. इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे भाजीला. आता इथे आपण किसलेला बीट मिक्स करणार आहोत त्यात. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून त्यात पाणी घालायचं आहे. सगळ्या भाज्या शिजल्या पाहिजे एवढं पाणी घालायचं त्यात. आता कुकरचं झाकण बंद करून 5 ते 6 विसल येऊन द्यायच्या. 5 ते 6 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड होऊ द्यायचा. आता या सगळ्या भाज्या आपल्याला स्मॅश करून घ्यायच्या आहेत. आता हे सगळं स्मॅश करून झाल्यानंतर परत एकदा गॅसवर ठेवून त्यात पावभाजी मसाला वरून ॲड करणार आहोत. चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि गार्निशिंगसाठी खूप सारा कोथिंबीर घालणार आहोत. आता हे सगळं मिक्स करून एक उकळी येऊ द्यायची. अशा तऱ्हेने घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने तयार आहे आपली पावभाजी.